रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण एक खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट दाखवण्याचा खरं प्रयत्न करतोय. कारण की हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट तसं बघितला तर आनंदनगरला जिथे न्यू हॉरिझॉन नावाची शाळा आहे, त्या शाळेच्या शेजारी ट्रॉपिकल लगून नावाचं जे असं बाहेरनं वाकडं तिकडं वगैरे दिसतं, त्याच ठिकाणी खरं हा 3 BHKचा फ्लॅट आहे. खरं फ्लॅट जर बघितला तर खूप मोठा आणि स्पेसियस फ्लॅट नक्कीच आहे. कारण की फ्लॅटचा जो कार्पेट आहे तो साधारणतः 1120 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे. तसं जर बघितलं तर राहतं घर आहे आणि या राहत्या घरामध्येच असल्या कारणानं तुम्हाला सामान दिसेल, पण त्यातलं सामान काय इकडे राहणार नाही, कारण हा फ्लॅट तसा रेंटवरती दिला गेलेला असल्या कारणानं त्या पद्धतीचा हा फ्लॅट असेल. आता ह्या फ्लॅटच्या सगळ्यात चांगली गोष्ट काय म्हटलं तर ज्यावेळेला तुम्ही ह्या घराच्या बाहेर आपण पडतो त्यावेळेला नॉर्थ साईडला पडतो आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला साऊथ पडतं. आणि घराच्या बाहेर ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता हे जे मंडळ आहेत यांचं शूरॅक ठेवलेलं आहे. परत ही तुम्हाला घराच्या बाहेर जी जागा आहे ती बाकी खूप जास्त मिळते आणि त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर इथं आपण एकदम लॉबीमध्ये आलो तर तिथपर्यंत आणि लॉबीत आला तर इकडले ह्या साईडला एक फ्लॅट आहे, हा एक फ्लॅट, आणि समोर जर तुम्ही बघितलं तर समोर तुम्ही बघू शकता ह्या साईडला एक फ्लॅट आहे आणि ह्या साईडला पण एक फ्लॅट आहे. त्याच्यानंतर 1, 2 आणि 3 आणि 4 जवळजवळ तुम्हाला 4 लिफ्टही दिलेले आहेत. थोडं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या गोष्टी ह्या फ्लॅटमध्ये ह्या बिल्डिंगमध्ये नक्की आहेत, जे वापरात आहेत. एक बिल्डिंगचं काम चालू आहे पण खूप दिवसापासून बंद पडल्या कारणानं मात्र हे बाकी रेडी आहे. राहिला प्रश्न याचा मेंटेनन्सचा, तर मेंटेनन्स याचा तुम्हाला साधारणतः 8,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स बाकी नक्की असणार आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या फ्लॅटसोबत तुम्हाला 2 कार पार्किंगची सुविधा नक्की मिळणार आहे. हे ट्रॉपिकल लगून ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती आनंदनगर लोकेशनला आहे, जिथे तुम्ही डीमार्ट जवळ बघू शकता, हाय स्ट्रीट मॉल आणि MK प्लाझा म्हणा किंवा अधिक जे जी क्रॉप IT पार्क आहे ती ह्या घरापासून खरं जवळ नक्की आहे. पाठीमागं न्यू हॉरिझॉन जी शाळा आहे, TCS कंपनी जर तुम्ही बघितली तर हिरानंदानी इस्टेटच्या तिकडे त्या साईडला गेलं तर त्या कंपनीपासून पण जवळ आहे. घराच्या आतमध्ये एंट्री इमिडिएटली केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जिथे त्यांनी फ्रीज ठेवलेला आहे. इकडे तुमचं किचनच्या ह्या साईडला किचनची जागा आहे. आणि विशेष म्हणजे वॉशिंग मशीनसाठी म्हणा किंवा काही स्टोअर वगैरे असेल तर त्या पद्धतीने इथे तुम्हाला एवढी मोठी ड्राय बाल्कनीचा स्पेसही उपलब्ध नक्की आहे. तुम्ही ह्या पद्धतीनं ह्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतं. आणि विशेष परत गोष्ट सांगायची जर म्हटलं तर तुम्ही आता सध्या ही जी जागा बघतोय आपण, जर तुम्ही बघितलं तर हा जो स्पेस आहे हा तुम्ही तिथपर्यंत घेऊ शकता. कारण की वरती जर बघितलं तर वरती हा स्पेस ऑलरेडी कव्हर केलेला आहे. तुमचं किचनची साईज बाकी परत मोठी होऊ शकते, पण तुम्हाला इथे एक थोडंसं काम करावं लागणार आहे. पलीकडे अशा फरशा वगैरे टाकून सिमेंट वगैरे भरून तुम्हाला ही जागा बाकी तुमच्या किचनमध्ये, म्हणजे किचन तुमचं भरगतचं खूप मोठं नक्की होऊ शकतं. जर समजा त्या पलीकडल्या साईडला तुम्ही त्या पद्धतीनं जे वरच्याने केलं त्या पद्धतीने जर काम केलं तर ती जागा तुम्हाला तुमच्या ह्या घरामध्ये देईल. विशेष म्हणजे परत जर तुम्ही ही बघितलं तर एवढी मोठी मोकळा आणि व्यवस्थित असा स्पेस मिळतो. आणि नंतर तुमचा हा हॉल चालू होतो. तर हॉलचं जर तुम्ही बघितलं तर हॉल जाणवेल तुम्हाला की बाबा खरोखर मोठा हॉल आहे. कारण की आता हा सोफा जर तुम्ही बघितला तर ह्या सोफ्यावरती कमीत कमी 8 ते 9 लोक बसतील, अशा पद्धतीचा एवढा मोठा आणि एवढा प्रशस्त असा तुमचा सोफा आहे. आणि नंतर तुम्ही इकडनं जर बघितलं तर इकडनं बाकी तुमची ही खिडकी आहे. खिडकीमधून तुम्हाला तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या ॲमिटीज आहेत त्या सुंदर दिसणार आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं तर मात्र ती जी अलग वेगळी बिल्डिंग तयार होणार होती ती थांबलेली बिल्डिंग आहे ती दिसती, पण आणि व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला हे ॲमिटीज बाकी ह्या घरामध्ये मिळतात. परत इथे पण जर खाली तुम्ही बघितलं तर यांनी बघा गार्डनिंग केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं त्यांनी तिथून इथपर्यंत असे व्यवस्थित आणि चांगले नक्की लावलेले आहेत. अशा पद्धतीचा खरं हा इकडले तुमचं हे असणार. आणि नंतर तुमचं हे समोर ह्या साईडला TV युनिट लावलेला आहे. आणि TV युनिटच्या जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक डायनिंगसाठी खूप मोठी आणि खूप प्रशस्त अशी जागा खरं दिली गेलेली आहे. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर ह्या डायनिंगच्या शेजारी जर तुम्ही इकडे बघितलं तर असं खूप मोठा स्टोर रूम आहे. हाही तुम्ही तोडून तुमच्या आतमध्ये हॉलमध्ये घेऊ शकता, पण सध्या तरी यांनी हे स्टोर रूम म्हणून अशा पद्धतीने इकडे स्टोर सामान केलेलं दिसतंय. अशा पद्धतीचं तुमचं हे साईड होती. नंतर जर तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला इथे एक बेडरूम आहे, जो गेस्ट बेडरूम तुम्ही म्हणू शकता. हे गेस्ट बेडरूमची साईज बघितली तर इथे पण बघा कपाट किंवा ह्या सगळ्या गोष्टी इकडं सध्या राहतं घर असल्यामुळे हे सगळं जास्त मला हे करता येत नाही, पण इथे पण तुम्ही बघितलं तर खिडकी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी नक्की दिल्या गेलेली. ह्या बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर मोठी आणि चांगली नक्की असणार आहे. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी सुंदर आणि मोठं आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं. आणि ह्या साईडला जरी तुम्ही बघितलं तर इकडे पण आंघोळीची सुविधा देण्यासाठी एवढी मोठी जागा इकडे पण उपलब्ध नक्की असणार आहे. अशा पद्धतीचं खरं हे बेडरूम आहे. नंतर ज्यावेळेला तुम्ही पुढे येता, पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे मंडळ आहे तिथे पण खूप मोठे कपाटाची व्यवस्था तुम्ही करू शकता. सध्या ह्या लोकांनी त्या पद्धतीने सुविधा केलेली नाही, कारण पण इथे जर तुम्ही बघितले तर कपाटाला खूप मोठी जागा बाकी इकडे पण खूप मोठी आणि नक्की चांगल्या पद्धतीची आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे हेही खूप मोठं नक्की आहे. आणि
इकडनं जर तुम्ही बघितलं तर इथून असं इथपर्यंत अशी खूप मोठी जागा तुम्हाला इकडे पण नक्की चांगली आणि व्यवस्थित नक्की मिळते. आणि नंतर पुढे आल्यानंतर मात्र तुम्हाला परत एक बेडरूम आहे, जे हे बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर मात्र तुम्हाला मजा येईल. इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं, प्रशस्त आणि चांगलं हेही ह्या साईडला नक्की मिळते. हे शेवटचं असणार आहे. याची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल हिची साईज पण खूप मोठी नक्की आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या वॉशरूमच्या बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे बेडरूम जाणवेल. ह्या बेडरूमची परिस्थिती अशी आहे. नंतर हे कपाट आहे आणि कपाटाच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर आता ऑलरेडी एवढा मोठा बेड लागलेला आहे, पण तेवढाच मोठा बेड परत तुमचा कपाट आणि ह्या बेडरूमच्या मध्ये लागेल. एवढं मोठं बेडरूम तुम्हाला बाकी इकडून मिळतं. आणि बेडच्या ह्या साईडला परत आलो तर तेवढीच मोठी परत जागा अशी तुम्हाला मस्त आणि मजबूत जागा ह्या साईडला मिळते. आणि ह्या साईडला जरी आला तर 5 ते 6 फूट जागा परत तुम्हाला बेडच्या, म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर हा बेडरूम जो आहे तो जाणवतो की हा बेडरूम टाईप आहे मोठा. लॅविश मात्र तुम्हाला इथं फील येईल. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत हे कपडे इथे वाळायला घातले, इथे पण तुम्हाला उजेड किंवा हवा येण्यासाठी बाकी जागा आहे. खाली लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे, हायर फ्लोअरची बिल्डिंग आहे, पण आपला हायर फ्लोअरला फ्लॅट नाही, लोअर फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला मी अशा पद्धतीनं दाखवलं होतं तर ज्यावेळेला हा बेडरूमच्या पुढे आपण येतो आणि पलीकडे पहिला एक कॉमन बेडरूम मी तुम्हाला दाखवला होता, तो कॉमन बेडरूम आणि हा जो बेडरूम आहे त्याच्यामध्ये परत एक तुमचा बेडरूम बाकी आहे, जो तुमचा कॉमन टॉयलेटच्या जस्ट अपोजिटला असणार आहे. त्या बेडरूममध्ये मात्र तुम्हाला हे नसणार आहे, वॉशरूम असं आतल्यात नसणार आहे. मग हे शेवटचं तुमचा एक कॉमन बेडरूम असणार आहे, जो हाही जर तुम्ही बघितलं तर हाही खूप मोठा मात्र नक्की आहे. कारण हा बेड किंवा ह्या सगळं कपाट, हे सगळं सामान किंवा ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी, तर अशा पद्धतीचं समजा हे जरी बघितलं तर हेही पण तुम्हाला खूप मोठा आणि प्रशस्त बेडरूम. ह्या बेडरूमची साईज किंवा हॉलची ही सगळा जो फ्लॅट आहे एकंदरीत हा फ्लॅटच्या साईजेस खूप मोठमोठ्या आहेत आणि चांगल्या नक्की असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे याच्यात 2 तुमच्या कार पार्किंगही तुम्हाला मिळणार आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या अशा पद्धतीचा 1120 कार्पेटचा हा 3 BHKचा फ्लॅट खरं मी आज दाखवलेला आहे. मेंटेनन्स संदर्भात तुम्हाला मी सांगितलं. राहिला प्रश्न, बिल्डिंगला OC आहे, CC आहे किंवा सोसायटी पण झालेली आहे, त्याच्यामुळे इथे काय त्या गोष्टी राहणार नाहीत. साधारणतः 12 ते 13 वर्ष जुनी ही बिल्डिंग तुम्हाला मिळणार आहे. जे म्हणजे ह्या लोकेशनला घर बघतात किंवा ज्यांना प्रशस्त घर हवं आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट आहे. सोहम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने खरं बनवलेलं हे ट्रॉपिकल लगून नावाचं कॉम्प्लेक्स आहे. आणि इथे तुम्ही 10% डाऊन पेमेंट, 90% लोन, ह्या सगळ्या गोष्टी नक्की करू शकता. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम आहे. जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा, आम्हाला सबस्क्रायबर्स करा. राहिला प्रश्न याचा किमतीचा, तर किंमत 2,10,00,000 निगोशिएबल सांगितलेली ह्याची किंमत असणार आहे. ज्यावेळेला तुम्ही खरं आपण काम करायला बसणार आहोत त्यावेळेला बाकी ह्याच्यात निगोशिएशन हा पार्ट नक्की ठेवला गेलेला आहे. आपण त्या ओनरशी चर्चा करून कमीत कमी होण्याचा नक्की प्रयत्न करू. अशाच पद्धतीने आमचे व्हिडिओ खरं सगळ्यांनी बघत राहा आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यासमोर जो मला रोज परत चांगल्या पद्धतीचं तोंड घेऊन येता येईल, जेणेकरून चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवता येईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.